नमस्कार, ज्योतिष कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मी आज आलेले आहे माझ्या माहेरी आणि माझी वहिनी माझ्या आवडीचं जेवण बनवणार आहे. चला तर बघूया आज वहिनी काय बनवते. या आहेत घुऱ्या. तुम्ही जर माझ्या आधीचे व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यात बघितलं असेल. या खाडीमध्ये मिळतात. तर या घुऱ्या आज आपण जेवणामध्ये टाकणार आहोत. त्याच्यासाठी हे स्वच्छ धुवून घ्यायच्या. नंतर हे आपल्याला अशा उकडून घ्यायच्या आहेत. तर आज वहिनी बोंबील तळणार आहे. त्याच्यासाठी बोंबील साफ करून घेतलेले आहेत. ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे, हळद घातलेली आहे, आगरी मसाला घालत आहे. मसाले तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग घ्या. इथे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे, तीही घातलेली आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. मी हे मिक्स करत आहे. वहिनीने सगळे मसाले टाकलेले आहेत. आता हे मी मिक्स करून घेत आहे. आता हे मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता इथे कोलंबीचा रस्सा करायचा आहे. त्याच्यासाठी एका भांड्यामध्ये तेल घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढं लागतं त्या हिशोबात तुम्ही तेल घ्या. इकडे 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट आहे, ती घातलेली आहे. ती तेलावर छान अशी परतवून घ्यायची आहे. ही पेस्ट तेलावर छान परतली गेली की त्याच्यामध्ये टमॅटो घालायचे आहेत. हे 2 मोठे टमॅटो घेतलेले आहेत, बारीक चिरून घेतलेले आहेत. तेही तेलावर परतवून घ्यायचे आहेत. टमॅटो मऊ पडेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे. टमॅटोही मऊ पडला गेलेला आहे. आता त्याच्यामध्ये हळद घातलेली आहे, आगरी मसाला घालायचा आहे. मसाले पुन्हा तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग घ्या. आता मसालेही छान तेलावर परतवून घ्यायचे आहेत. व्यवस्थित असं परतवून घेतलं की त्याच्यामध्ये कोलंबी घालायची आहे. कोलंबी ही छान मसाल्यामध्ये परतवून घ्यायची आहे. छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. हे व्यवस्थित मिक्स झालं की त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. गॅस मीडियम ठेवायची आहे. आता 1 मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे. पुन्हा ढवळून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे त्या हिशोबात त्याच्यामध्ये पाणी घाला. आता पुन्हा झाकण देऊन ठेवायचं आहे. आता एका साईडला बोंबील फ्राय करायचे आहे. त्याच्यासाठी कोटिंग तयार करायचे आहे. त्यासाठी बारीक रवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, आगरी मसाला आणि हळद घातलेली आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे. छान असे मिक्स करून घ्यायचं आहे. आता चला बघूया रस्सा कितपत झालेला आहे. झाकण काढलेलं आहे. रश्श्याला छान अशी उकळी आलेली आहे. कोलंबी शिजायला जास्त वेळ लागत नाही. त्याच्यासाठी आता त्याच्यामध्ये आपण घुऱ्या घालणार आहोत. या घुऱ्या शिजलेल्याच आहेत, त्याच्यामुळे जास्त शिजवण्याची काही गरज नाही आहे. या ऑलरेडी शिजलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर जेव्हा आपण जेवणामध्ये घुऱ्या घालतो तेव्हा वरून मीठ घालतो ते थोडं कमी घालायचं, कारण की घुऱ्या खाडीमध्ये असतात आणि त्या थोड्या सॉल्टी असतात. त्यामुळे जेव्हा आपण घुऱ्या जेवणात घालतो तेव्हा रश्श्यात मीठ थोडं कमीच घालायचं. आता पुन्हा झाकण द्यायचं आहे. आता 2 मिनिटांनी पुन्हा झाकण काढलेलं आहे. छान असा रस्सा तयार झालेला आहे. त्याच्यावर कोथिंबीर पेरून घ्यायची आहे. आता इकडे एका साईडला बोंबील तळ्याची तयारी सुरू करायची आहे. तर बोंबील रव्यामध्ये छान असे कोट करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित दाब देऊन घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये बोंबील सोडायचे आहेत.
आता फ्लेम हायच आहे. हाय फ्लेमवर अर्धा मिनटं बोंबील आपल्याला ठेवायचे आहे. आता अर्ध्या मिनटानंतर हे बोंबील सर्व टर्न करून घ्यायचे आहेत. एका साईडला तुम्ही बघू शकता थोडे क्रिस्पी झालेले आहेत. सर्व बोंबील व्यवस्थित असे टर्न करून घ्यायचे आहेत. आता मंद आचेवर बोंबील तळून घ्यायचे आहेत. 2 मिनटानंतर पुन्हा हे टर्न करून घ्यायचे आहेत. पुन्हा 2 मिनटानंतर बोंबील टर्न करून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडनं 2-2 मिनटं बोंबील तळून घ्यायचे आहेत. क्रिस्पी होईपर्यंत व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत. आता पुन्हा 2 मिनटानंतर हे बोंबील जवळजवळ तयार झालेले आहेत. साईडला करून घेत आहोत. त्याच्यामध्ये पुन्हा तेल घातलेलं आहे. हे काळे मासे आहेत, त्यांनाही जसं बोंबलांना मॅरिनेट केलं तसे यांनाही मॅरिनेट करायचं आहे. आणि हे गरम गरम तेलामध्ये काळे मासे सोडायचे आहेत. आता फ्लेम हायच ठेवलेले आहे. आता 2 मिनटानंतर हे टर्न करून घ्यायचे आहेत. आता कमी गॅस करून दोन्ही साईडनं ही मच्छी व्यवस्थित तळून घ्यायची आहेत. आता पुन्हाही टर्न करून घ्यायचे आहे. मासेही आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत दोन्ही साईडनं तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता आता आपली सर्व मच्छी तळून झालेली आहे. बोंबील आणि काळे मासे मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत. तर आता ही मच्छी खाण्यासाठी तयार आहे. आता हे जेवणाचं ताट देखील वाढलेलं आहे. तर तुम्हाला आज माझ्या वहिनीने बनवलेल्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या? जर तुम्हाला आजचे व्हिडिओ आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला जर अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.